स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसी आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे। खरं तर राज्य सरकारने स्थापन केलेल्या बांठिया आयोगाच्या शिफारशी सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतर राज्यातला ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला। पण निकालाआधी जाहीर झालेल्या 82 नगर परिषदांमध्ये हे आरक्षण लागू होणार नाही असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं। या 82 नगर परिषदांमध्येही ओबीसी आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेले। ओबीसी आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाने मुभा दिली आणि तोपर्यंत या नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी नोटिफिकेशन नव्हतं असा दावा सरकारकडून करण्यात येतोय। महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसी आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे। खरं तर राज्य सरकारने स्थापन केलेल्या बांठिया आयोगाच्या शिफारशी सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतर राज्यातल्या ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला। पण निकालाआधी जाहीर झालेल्या 82 नगर परिषदांमध्ये हे आरक्षण लागू होणार नाही असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं। या 82 नगर परिषदांमध्येही ओबीसी आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलंय। ओबीसी आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाने मुभा दिली तोपर्यंत या नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी नोटिफिकेशन नव्हतं असा दावा सरकारकडून करण्यात येतोय। त्याच्यामुळे हा जर तांत्रिक मुद्दा कायदेशीर पातळीवरती उपस्थित केला जातोय तर तो सुप्रीम कोर्ट गृहीत धरतंय का? ज्या 82 नगर परिषदांमध्ये ओबीसी आरक्षण मिळावं याकरता म्हणून राज्य सरकार प्रयत्न करते, त्यांच्या या याचिकेवरती किंवा म्हणण्यावरती सुप्रीम कोर्ट सकारात्मक विचार करणार का? याचबद्दल आपण जाणून घेऊयात। आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत। प्रशांत, तसं बघायला गेलं तर बांठिया आयोगाच्या शिफारशी स्वीकारण्या अगोदर या निवडणुका ज्या होत्या त्या जाहीर झालेल्या होत्या। त्या अनुषंगाने यामध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्याबाबत सुप्रीम कोर्ट कशा पद्धतीने विचार करू शकतं, म्हणजे कायदा काय सांगतो? महत्त्वाचं म्हणजे विशाल, ज्या पद्धतीने गेल्या वेळी सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं की त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की 92 ग्रामपंचायतीमध्ये साधारणतः 102 असं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होणार नाही, कारण की तिथे निवडणुकीचा कार्यक्रम यापूर्वी जाहीर झालेला आहे। आणि त्यावेळेस हे देखील स्पष्ट केलं होतं सुप्रीम कोर्टाने की यानंतरच्या जेवढ्या हे निवडणुका होईल त्यामध्ये ओबीसी आरक्षण मिळेल, कारण की त्या संदर्भातला निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नाही। यावरतीच महाराष्ट्र सरकारने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। जर ओबीसी आरक्षणाच्या सगळ्या शिफारसी मान्य आहे तर यामध्ये देखील मान्य व्हायला पाहिजे। त्या संदर्भात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे। या पुनर्विचार याचिकेमध्ये जर बघितलं आपण तर महत्त्वाची त्यांची मागणी, राज्य सरकारची मागणी आहे की 92 ही ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायत आहे आणि 102 अशा साधारणतः स्थानिक स्वराज्य संस्था आहे, या सगळ्यांमध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ मिळावा, या नाहीतर एक समाजावरती मोठा अन्याय होईल। त्यामुळे या पुनर्विचार याचिकेमध्ये त्यांनी ही मागणी केली आहे की आरक्षणाचा सरळ लाभ मिळावा। यावरती आज सुप्रीम कोर्ट कशा पद्धतीने विचार करतात, कारण की गेल्या वेळी सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने सुनावलं होतं आणि थेट राज्य सरकारला म्हटलं होतं जर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय अशा वेळी तुम्ही कसं का आरक्षण देऊ शकता। त्यामुळे पुन्हा एकदा या संदर्भात आता केंद्रीय निवडणूक आयोग किंवा राज्य निवडणूक आयोग काय भूमिका सुप्रीम कोर्टात घेतं आणि सुप्रीम कोर्ट यावरती काय निर्णय देतं हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार।